नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? छान मजेत. मी पण मजेत. आणि आज आपण बोलणार आहोत किशोर वयातील मुले आणि मुली यांच्याबद्दल. तर असा विषय आहे की जे मुलं कॉलेजला असतात, कॉलेजला गेल्यापासून समजा 18 ते 25पर्यंत कॉलेजला गेल्यापासून मुलं असो किंवा मुली कोणाच्या संगतीत राहतात, कसे राहतात, कुठे राहतात, हे तुम्हाला नक्की माहीतच असायला पाहिजे. कारण बरेच मुलं घरून येताना चांगले असतात पण संगतीने बिघडतात. कारण त्यांच्यासोबत जे राहणारे मुलं किंवा मुली असतात, सगळ्यांची मुलं सुरुवातीला चांगलीच असतात. तर त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवायचं. अधूनमधून अचानक त्यांच्या भेटीला जायचं. त्यांच्या वर्ग शिक्षक असतात, कॉलेजमधील मित्रमैत्रिणी असतात, त्यांच्याशीही बोलायचं. आणि आईवडिलांची तेवढी तर पारखी नजर असतेच की आपण बघून समजू शकतो की नेमके हे कुठल्या टाईपची मुलं किंवा मुली आहेत. तर अशा मुलींपासून मुलांना सावध करायचं आणि शिक्षणावर पहिले भर द्यायचा. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तर शिक्षण झाल्यानंतर त्यांना करिअर कुठलं निवडायचं, त्यामध्ये आपलं मत त्यांच्यावर थोपू नका, पण आपण आपला अनुभव त्यांच्याशी नक्कीच शेअर करू शकता की तुम्ही काय करू शकता, कसं करायला पाहिजे, कोणत्या मार्गाने चाललं तर तुम्ही यशाला गाठू शकता आणि सक्सेस मिळवू शकता. अशा पद्धतीने आपल्या मुलांना मैत्रीपूर्ण व्यवहार करा आणि अशा पद्धतीने त्यांच्यासोबत आपले आईवडिलाचे जे असतात मुलांशी संपर्क ते कायम ठेवा आणि दुर्लक्ष अजिबात करू नका. आणि त्याच्यानंतर समजा जॉबला लागल्याच्या नंतर तेव्हाही तुम्ही मुलांच्या नियमित संपर्कात राहा. शक्यतोवर स्वतः तुम्ही त्यांना रूम करून द्याल तर स्वतः तुम्ही जा. कुठलेही रूम करून देता, घरमालक, आजूबाजूचा परिसर ते बघून घ्या. कारण आपण आजकाल बघतोय मोठमोठ्या शहरात लिव्हिंगचा जमाना चालला आहे. ते मुलं इतके हुशार असतात की आईवडिलांना, बिचारे गावातले जे आईवडील असतात त्यांना थांगपत्ता लागू देत नाहीत. तर अशा मुलांच्या थोडंसं त्यांना न कळता आपण त्यांच्यावर नजर ठेवायची आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून आपली मुलं काय करतात ते बघायचं. कारण मुलं आईवडिलांना खूप बुद्धू बनवतात. त्यांना असं वाटतं आईवडिलांना काहीच कळत नाही. सगळे आईवडील शिकलेले नसतात आणि खूप शिकलेले असतात, त्यांचंही काही कामानिमित्त मुलांकडे दुर्लक्ष होतं. तर हा जो काळ असतो 18 ते 25पर्यंतचा खूप महत्त्वाचा काळ असतो घडण्याचा आणि बिघडण्याचा. तर या वयात तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका मुलांसोबत. शिवाय त्यांच्याशी खूप असे मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवा. खूप धाकही नाही आणि खूप असं मोकळंही सोडायचं नाही, दोन्हीही थोडं थोडं पाहिजे. तर अशा पद्धतीने मुलांशी संपर्कात राहा आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. व्यसनाच्या आहारी मुलं जाणार नाही याची काळजी घ्या. कारण बरेच मुलं असं आईवडिलांशी नकळत खूप विचित्र पद्धतीने व्यसनाच्या मार्गाला जातात आणि मग आईवडिलांना सोडवता नाकीनऊ येतात. तर अशा पद्धतीने आईवडिलांनी काळजी घ्यायची. आणि परत एक विषय की लग्नाचा. तर लग्न हे पण वेळेतच व्हायला हवं. जोडीदार कसा निवडायचा, काय निवडायचा हे त्यांना सांगूनच निवडा. आपली मतं त्यांच्यावर थोपवू नका. त्यांना अगोदर विश्वासात घ्या की बाबा रे, तुमचं काही कुठं आहे का किंवा मुलगा बघितलेला असेल तर अगोदर सांगा. नंतर आपण बघतो, जुळवतो आणि नंतर मग मुलं आनाकानी करतात, नकार देतात किंवा अजून काही गोष्टी घडायच्या त्या घडणार नाहीत. अशा पद्धतीने त्यांच्याशी विचारणा करा आणि जेव्हा ते हो म्हणतील तेव्हा त्यांच्या इच्छेने त्यांची लग्न लावून द्या. कारण लग्नानंतर जर असं काही घडलं तर मग आईवडिलांना खूप त्याचा त्रास होतो, मुलांच्याही आणि मुलींच्याही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि मुलांचं
कसं भवितव्य घडवता येईल. कारण जग हे खूप झपाट्यानं बदलत आहे. तर ह्या मुलांशी आपण जुळून घ्यायचं. कारण ते आपल्याला समजा आपल्या विचारात ते बसत नाही, पण आपण त्यांच्या विचाराचं बनायचं आणि त्यांच्याशी सोबत म्हणजे काय म्हणता येईल, त्यांच्यासोबत त्यांच्या विचाराशी जुळवून घेऊन आणि आपल्या मुलाला आपण सेफपणे एकदा लग्न झालं की मग टेन्शन राहत नाही, पण तोपर्यंत तरी आपण त्यांना सांभाळायचं आणि सक्सेसला कसे जातील, त्यांच्या यशापर्यंत कसे पोहोचतील हे लक्षात घ्यायचं. आणि जर माझे ह्या गोष्टी आवडल्या तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवनवीन असेच माहिती, संवाद आणि विचार बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट बघू नका, कारण खूप महत्त्वाचं आहे. तर बाय बाय, धन्यवाद.